कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना भाजपा महायुतीचे मल्लेश शिवण्णा शेट्टी, शिक्षण समिती सभापतीपदी अभिजित सुजाता सदानंद थरवळ आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची निवड जाहीर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे मल्लेश शिवण्णा शेट्टी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अभिजित सुजाता सदानंद थरवळ आणि महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव। रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवण्णा शेट्टी यांस स्थायी समिती सभापती म्हणून, अभिजित सुजाता सदानंद थरवळ यांस शिक्षण समिती सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून घोषित करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते। माननीय आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले। आभार मानून त्याचबरोबर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो। काय विजन आहे सत्तेच्या चाव्यात तुझी चाव्या ठेवते आपण हो सध्या कल्याण निधी जो ते निधी वापरतो। सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर झाल्यानंतर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, खायला आले का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी सर्वप्रथम शिक्षण मंडळ सभापतीपदी आज माझी बिनविरोध निवड झाली, त्यासाठी मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो। विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला पहिल्यांदाच मी नगरसेवक झालो आणि मी सभापती शिक्षण मंडळ समितीमध्ये माझी निवड झाली। त्या सर्वांच्या आशीर्वादानेच हे जे काय आहे ते शक्य झालं, त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानतो आणि माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि महापालिकेचे सगळे आमचे सदस्य भाजपचा आदेश यापुढे कामकाज चालू राहील, आता राहिली नाही त्याची चुरस, कारण यापुढे चालणारे भाजपा शिवसेनेचा आदेश